हेरवाडतर्फे सोलापूर जिल्ह्यातील 200 पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप। समाजातील संकटग्रस्त घटकांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपणारे हेरवाड येथील सामाजिक कार्यकर्ते पुन्हा एकदा पुढे सरसावले। सोलापूर जिल्ह्यातील अलीकडील पूरस्थितीत आपलं वर्चस्व सर्वस्व गमावलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी हेरवाडच्या कार्यकर्त्यांनी स्वतःहून पुढाकार घेत मदत निधी गोळा करून सुमारे 200 पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं। या उपक्रमासाठी स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आर्थिक तसंच वस्तुरूपाने मदत केली। गोळा झालेल्या मदतीत तांदूळ, डाळ, तेल, साखर, चादरी, कपडे तसेच इतर दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंचा समावेश होता। हेरवाडहून निघालेल्या कार्यकर्त्यांच्या मदत पथकानं सोलापूर जिल्ह्यातील 3 पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष भेट देत कुटुंबांना साहित्य वाटप केलं। या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते बंडू बरगाले, बाबा सोनदाब, BM देशमुख, उपसरपंच भरत पवार, सदानंद आलासे, जमीर मुल्ला, रंगेश कडते, हयाचंद जमादार, सचिन पाटील, चंद्रकांत मस्के, बाळासो परीट, जावेद जमादार, किरण पाटील, जगोंडा पाटील, विनोद जमादार, संतोष शिरोळे, जितेंद्र माने, अरुण पाटील, सागर पाटील आणि प्यारेलाल मकानदार यांनी सक्रिय सहभाग घेतला। पूरग्रस्तांनी या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितलं की अशा संकटाच्या काळात समाजातील काही लोक पुढे येऊन मदतीचा हात देतात, हेच खरी मानवी एकजूट आहे। सामाजिक कार्यकर्ते बंडू बरगाले म्हणाले, हेरवाडमधील जनतेने दिलेल्या पाठिंब्यामुळे आम्ही सोलापुरातील पूरग्रस्तांना मदत पोहोचवू शकलो। पुढेही समाजहितासाठी अशा उपक्रमांना आम्ही सतत तयार आहोत। या मदत कार्यामुळे हेरवाड गावचे सामाजिक भान व एकजूट पुन्हा एकदा उजागर झाले। या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांचं सर्वत्र कौतुक होतं। हेरवाडमधील या उपक्रमानं आपत्ती काळात मानवी संवेदना हीच खरी शक्ती असल्याचा संदेश दिला।